नमस्कार, मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. आता आपण आढावा घेऊयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा. शांतिगिरी महाराज नाशिकमधून निवडणूक लढवण्यावर ठाम. अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल. शिवसेनेचा एव्ही फॉर्म न मिळाल्यामुळे आज अपक्ष अर्ज दाखल. मंत्री गिरीश महाजन शिर्डी दौऱ्यावर. भाजप पदाधिकाऱ्यांशी केली चर्चा, तर भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांची निवासस्थानी घेतली भेट. शिर्डी लोकसभेचे महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडेंचा प्रचाराचा धडाका सुरू. निळवंडे धरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांमध्ये जोरदार प्रचार. नाराज अर्जुन खोतकर यांची रावसाहेब दानवेंनी भेट घेतली. अर्जुन खोतकर प्रचारात दिसत नसल्यानं नाराजी दूर करण्याचा प्रयत्न. रावसाहेब दानवेंनी पहाटेच अर्जुन खोतकर यांची घेतली भेट. आमच्यात कुठलाही वाद नव्हता. अर्जुन खोतकर उद्यापासून प्रचाराला येणार. उद्या एकत्र सभा घेणार. अर्जुन खोतकर यांच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. बारामतीत प्रतिभा पवारांची महिला मेळाव्याला हजेरी. सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी प्रतिभा पवार मैदानात. सुप्रिया सुळेंना बच्चू कडूंच्या प्रहारच्या शिक्षक संघटनेचा पाठिंबा. शिक्षक संघटनेचं सुप्रिया सुळेंना पाठिंब्याचं पत्र. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीस. खर्चात तफावत आढळून आल्यानं दोघींनाही 2 दिवसात कारणे दाखवा नोटीस. पुणे जिल्ह्यात उमेदवारांचं मतदान यंत्रही वाढली. बारामती, पुणे, मावळ आणि शिरूरच्या लोकसभा निवडणुकीसाठी एका केंद्रावर 3 मतदान यंत्र वापरली जाणार. जादा 5000 ईव्हीएम मशीन लागणार. उदयनराजेंचे भाचे यशराजे बाबा प्रचारासाठी रिंगणात. यशराजेंकडून साताऱ्यात प्रचार सुरू. पालघरमध्ये बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. बहुजन विकास आघाडी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात घोषणाबाजी. पोलिसांनी परिस्थिती आणली नियंत्रणात. अंधारांना घेण्यासाठी आलेलं हेलिकॉप्टर महाडमध्ये क्रॅश. पायलट सुखरूप असल्याची माहिती. राम सातपुते यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस समर्थकावर गुन्हा दाखल. राज सलगर यांच्यावर चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. विठ्ठल सहकारी कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटलांना दिलासा. राज्य सहकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गोडाऊनला लावलेलं सील काढलं. 141 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी गोडाऊन सील केलं होतं. धाराशिवच्या राष्ट्रवादीच्या उमेदवार अर्चना पाटलांना दिलासा. निवडणूक आयोगाकडून क्लीन चिट. निवडणुकीत पैसे वाटप करत असल्याची ओमराजे निंबाळकरांनी केली होती तक्रार. सिंधुदुर्गच्या दोडामार्गमध्ये भाजपची रॅली. विजयापूर्वीच कार्यकर्त्यांकडून पेढे वाटून नारायण राणेंच्या विजयाचा जल्लोष साजरा. महायुतीचे उमेदवार धैर्यशील मानेंची हातकणंगलेतील जयसिंगपूरमध्ये प्रचार रॅली. यावेळी रॅलीत अभिनेता गोविंदासह शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे यांनी हजेरी लावली. गणेशोत्सवाच्या कालावधीत कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यांचं उद्यापासून आरक्षण सुरू होणार. 1 सप्टेंबर रोजी धावणाऱ्या गाड्यांसाठी उद्यापासून तिकीट काढता येणार. अखंड वारकरी संप्रदायाला आस लागून असलेल्या आषाढी वारीची घोषणा. तुकोबांची पालखी 28 जूनला तर माऊलींची पालखी 29 जूनला पंढरीकडे प्रस्थान करणार. तिसऱ्या टप्प्यात 26,000 मतदारांचं गृहमतदान. सर्वाधिक 4,588 अर्ज धाराशिव मतदारसंघात तर सर्वात कमी गृहमतदार बारामती मतदारसंघात. 10वी आणि 12वीच्या परीक्षेचा निकाल चालू मे महिन्यातच होणार. 12वीचा निकाल 3ऱ्या आठवड्यात तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता. नागपूर महानगरपालिकेच्या सभेसाठी नवीन टाउन हॉलचं बांधकाम होणार. महाल परिसरातील जुन्या टाउन हॉलचं पाडकाम सुरू. 228 सदस्य बसण्याची क्षमता असलेली इमारत उभारण्यात येणार. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात उमेदवारांकडून जोरदार प्रचार. प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा उमेदवारांचा प्रयत्न. भाजप उमेदवार हिना गावित आणि काँग्रेसच्या गोवाल पाडवींमध्ये प्रमुख लढत. नंदुरबारमध्ये 8 आणि 9 मे रोजी दिव्यांगांचं मतदान होणार. प्रशासनाकडून दिव्यांगांच्या घरी जाऊन मतं घेतली जाणार. मतदानाची टक्केवारी वाढवण्याची विशेष संकल्पना. मराठवाड्यात 1424 टँकरनं पाणी पुरवठा. 961 गावं आणि 345 वाड्यांचा समावेश. मराठवाड्यातील 12 लाख ग्रामस्थ तहानलेलेच. तब्बल 300 वर्षांची परंपरा असलेल्या बुलढाण्याच्या भेंडवळची घटमांडणी यंदा 10 मे रोजी होणार. पीक आणि परिस्थिती तसंच पाऊस, सामाजिक आर्थिक परिस्थितीचा अंदाज सांगणाऱ्या घटमांडणीकडे अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष. नांदेडच्या नायगाव तालुक्यातील श्री क्षेत्र राहेरमध्ये चक्रधर स्वामी यात्रेनिमित्त कुस्त्यांचं आयोजन. राज्यातील नामांकित मल्लांचा सहभाग.
साताऱ्यातील फलटणमधील जिंतीच्या प्रसिद्ध जितोबा देवाच्या बगाड यात्रेत भाविकांची गर्दी 350 वर्षांची परंपरा। विदर्भात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। विदर्भ मराठवाड्यासह बहुतांश भागात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता। नागपुरात कडाक्याच्या उन्हामुळे प्रसिद्ध अंबाझरी तलावात पोहणाऱ्यांची संख्या वाढली। विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा। परभणीसह मराठवाड्यात पावसाचा अंदाज। संभावित पावसाचा धोका लक्षात घेत चारा संकलित करून सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची शेतकऱ्यांची लगबग। गोंदियात करारनामे करून धानाची भरडाई न करणाऱ्या राईस मिलवर काळ्या यादीत टाकण्याची तसंच कारवाईची मागणी। भरडाई न झाल्यानं शेतकऱ्यांची मोठी कोंडी। नांदेड जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम पूर्वतयारीसाठी आढावा बैठक। बोगस बियाण्यांवर आळा घालण्यासाठी भरारी पथकांची नेमणूक। जलसंधारणाची कामं राबवण्याचे निर्देश। वाशिम जिल्ह्यात फेब्रुवारी-मार्चमधील मदत आणि एप्रिलमधील पंचनामे रखडले। प्रशासन निवडणुकीच्या कामात व्यस्त। शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांकडून तिळाची लागवड उत्पादनात वाढ। अवकाळी पावसाची शक्यता असल्यानं पिकाच्या काढणीला सुरुवात।